नीलला एवढं सगळी प्रसिद्धी मिळते, मला का नाही मिळत, कसे काय चालतात याचे सगळे व्हिडिओज आणि या सगळ्या गोष्टी, असा अर्धा वेळ आमचा याच्यातच जाणार. तुमचं जे काम राहिलंय दरवेळेला मराठी ऑडियन्सला शेप करणारं राहिलंय. जेवढे क्रिएटिव्ह लोक आहेत ना ते इमोशनल फुल्स असो. गचिरी तेव्हा सगळे म्हणजे अड्डा जेवायला वगैरे आम्ही घरी बघायचो. कल्पनांना बजेटचं नसतं ना भाग. जेव्हा तुम्ही अनाऊन्स केलं असेल की सूरजला घेऊन तुम्ही फिल्म करताय, अनेक लोकांच्या भुव्यावर गेला असणार. सर मला खरं खरं मारू द्या ना. म्हटलं अरे वेडायस का तू. मी जत्रा केला 2005 साली, 1,20,00,000 खर्च होतं. तुम्हाला काय वाटतं रील्सच्या फॉर्मॅट बद्दल? तू तयार राहा, कदाचित माझ्याकडे गोष्ट असेल. हे कट करा, वेगळा एक कट आपण फुल ऑफर तुला डायरेक्ट बुकिंग टेबल मला विचार. बायकांच्या मनातलं ओळखायचं कसं हात तुमचा सांगतोय. अरे आम्ही तर सुंदर सिनेमे करतो, लोकच येत नाहीत. लोकांना कशाला दोष द्या. आज तागायत मला सुटा कधी मेसेज किंवा फोन पण कोणाचा आलेला नाहीये, बाईक पण चालल्यानंतर. आमचा प्रॉब्लेम सगळ्यांचा काय माहितीये ना, मी स्पष्ट बोलतो देश आणि एकदम खरं खरं बोलेन मी. सो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपण परत आलेलो आहोत इन द फ्लो या सेक्शनमध्ये, या आपल्या सेगमेंटमध्ये. आणि आज आपल्यासोबत मराठी इंडस्ट्रीतले एक असे खूप खास आणि असे मस्त दिग्गज डिरेक्टर असं म्हणू की असं मित्र म्हणू, असे दोन्ही पर्सनॅलिटीज. म्हणजे त्यांचं काम दिग्गज आहे पण ते वागतात एकदम मित्रासारखे वागतात, असे माझे आवडते केदार शिंदे सर आलेले आहेत. वेलकम सर. आज आपल्या कार्यक्रमाचं नाव, आपल्या सेगमेंटचं नाव इन द फ्लो आहे. म्हणजे आपण ज्या गप्पा मारणार आहोत त्या एकदम चिल, निवांत काही असतं त्याच्यामध्ये. बेसिकली हे इंटरव्ह्यू नाही आहे की मी प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर देणार. आपलं एक कॉन्व्हर्सेशन होणार आहे जे फ्लोमध्ये जिथे आपण निघून जाऊ तिथे निघून जाऊ. ॲट एनी पॉईंट तुम्ही मलाही प्रश्न विचारू शकता, आपण कुठल्या याच्यावर गप्पा मारू शकतो. कुठेही निघून जाऊ, फक्त घरी जाऊन दे सध्या. सर सध्या बिझी शेड्यूल चालू असल्यामुळे सर मग घरी पण जायचं. लगेच सुरू करतो मी. मला एकदम, कारण की एकदम एक इम्पॉर्टंट आणि पर्सनल प्रश्न पहिले तुम्हाला विचाराय. पॉडकास्ट वगैरे सगळं ठीक आहे, एकदम पर्सनल प्रश्न आहे. मला याचं उत्तर तुमच्याकडनं खूप वर्षांपासून अपेक्षित आहे तुमच्याकडनं. तुमची खूप मोठी जबाबदारी बनते, त्याचा सांगतो मी तुम्हाला रिझन का. प्रश्न असा आहे, बायकांच्या मनातलं ओळखायचं कसं? तुम्हाला कळलंय कारण तुम्ही 2 सक्सेसफुल हिट फिल्म बनवल्या, एक अगरबाई अरेच्या आणि बाई पण बारीच्या. दोघांमध्ये व्यवस्थित तुम्हाला मन आणि एक मी बहुतेक तुम्ही पण अपलोड केला याच्यावरती. काय दुनिया काय, प्लीज सगळे पुरुष थांबलेत. माझ्या बायकोनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. बायकांच्या मनातलं वगैरे जाऊ दे, बायकोच्या मनातलं तुला आपण समजून घ्यायला पाहिजे यार. नील, घरात राहायचं आपल्याला. तू पण बहिणीला समजून घेत राहा. सो येस सर, ऍक्च्युली तुम्ही असे डिरेक्टर आहात ज्यांनी म्हणजे असं म्हणू शकतो आपण की नाटकामध्ये, टी व्हीमध्ये, फिल्म्समध्ये तिन्ही हे वेगवेगळे फ्लॅट म्हणजे काय म्हणू शकतो आपण जॉनर आहेत किंवा माध्यम मीडियम्स आहेत. तिन्हीमध्ये तुम्ही त्या डिकेडमध्ये सक्सेसफुल कामं केलेत आणि वेगळी कामं केलेत, काहीतरी असं जे पहिल्यांदा मार्केटमध्ये आलंय. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला कुठलं सिक्रेट मिळालं जे तिन्ही ठिकाणी तुम्ही सक्सेसफुल झालात? म्हणजे जर मी एक्झाम्पल म्हणलो की सई रे सई म्हणा, किंवा दामोदर पंत म्हणा, मग इथे टिपरे म्हणा टी व्हीवरती, मग फिल्ममध्ये अगबारच्या वगैरे आत्ताची आपण उदाहरणं घेतली, जत्रा होतं, किंवा आत्ताची उदाहरणं घेतली आपलं हेच महाराष्ट्र शाहीर, बाई पणवारी, ह्या सगळं काय आहे जे तिन्ही ठिकाणी वर्क होत आहे? कुठल्याच गावाला नाही म्हणायचं नाही. ओके, जे मनापासून होतंय ते करायचं. ओके. आणि ना 3 मीडियमचं ना एकदम सोपी गोष्ट आहे. जेव्हा मी नाटक बसवतो तेव्हा मी 35 फुटांचा विचार करतो. जेव्हा मी टेलिव्हिजन करतो तेव्हा 14 इंचाचा विचार करतो. आणि मी जेव्हा फिल्म करतो तो 35 mm विचार करतो. हे ना मेंटली तुम्हाला समजायला लागतं. आणि असं गॉडफादर कोण नाही ना, त्यामुळे सगळ्यात त्याच्यातलं गरज होती मला काम करण्याची. आणि मग माध्यम कुठलं असेल ना, त्या माध्यमामध्ये पहिल्यांदा गरज म्हणून काम करणं, आणि मग ते काम गरजेपुरतं न राहता ते खूप मनापासून काम करून त्याच्यातून एक 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 स्टेप्स आपल्याला पुढे जायचंय, एवढाच डोक्यात विचार होता. मी नाटक करत होतो तेव्हा इतकं माझं नाटक सुरू होतं की खूप नाटक यायचं. तोपर्यंत मी शिफ्ट केलं टेलिव्हिजनला. मग टेलिव्हिजनच्या सिरियल्स तेव्हा खूप चालायच्या आणि मला असं वाटेपर्यंत मी शिफ्ट केलं फिल्ममध्ये. बेला मला नेहमी म्हणते ना, तू ना जरा एका ठिकाणी नीट राहिला असतास ना तर मग काहीतरी आपण अचीव्ह केलं असतं जे फायनान्शियल असेल. बेला माझी बायको, पण मी तिला आणि बेला शिंदे आहे ती.
नाही, कारण बरेच लोकांना बेला शेंडे माझी बायको. हा वेगळाच विनोद आहे. तर मला ते शिफ्ट करावं असं वाटलं आणि ते मला सहज सोपं पडलं आणि ते मी केलं आणि आज मी तुझ्यासमोर असा बसलेलो आहे. पण एक आहे, मला अजूनही कुठलीच गोष्ट करताना लाज वाटत नाही. आता ते एक असं ना, आता मी टेलिव्हिजन करणार नाही, फिल्म्स करतो. मी आता अगदीच कलर्स मराठीचा हेड होतो जवळजवळ 2.5 वर्ष. बरोबर म्हणजे मी बाईपण नंतर कलर्स मराठी याचा हेड झालो. मी त्या टेलिव्हिजनच केलं. बरोबर. मला काम द्या आणि मला मनापासून काम करावं असं वाटतं. ती गोष्ट मला सुचू द्या. ती एकदा सुचली ना, मग ते कुठलंही माध्यम असो, आय विल डू इट. मला आता मी सांगू तुला, मला जर उत्तम काहीतरी सुचलं आणि मला कोणी एकांकिका करायला सांगितलं तरी मी एकांकिका पण करीन. लाज नाही वाटून घ्यायची. आपण कुठून सुरुवात केली हे डोक्यात ठेवणार पाहिजे. बरोबर. तुम्हाला पण असं म्हणजे आता तुम्ही जेवढं म्हणला त्याच्यावर मला ते एक फिलिंग आली की तुम्ही खूप वर्कहॉलिक आहात, की बाबा कामाला ओरिएंटेड आहात. तर तुम्ही बऱ्याच वेळेला काम हा तुमचा कम्फर्ट झोन पण आहे असं वाटतं का तुम्हाला? हा, म्हणजे ना काय होतं, काम आपण करतो, मेहनत घेतो आणि मग ती गोष्ट प्रदर्शित होते आणि मग आपण एक ठरवतो, आता मी ना एक 15-20 दिवस आराम करणार, असं मी मनामन ठरवतो. 2 दिवसानंतर माझं एक फ्रस्ट्रेशन यायला लागतं, अरे आपल्याला कोणी फोनच करत नाहीये, म्हणजे आता दुनियेत आपल्याबद्दल कोणाला गरजच नाहीये, मग काय करायचं, आपण अस्वस्थता आहे. त्यामुळे वर्कहॉलिक म्हणू शकतो. मला जेवढं आठवतं मी तुला सांगतो, जानेवारी 2022 पासून आज तागायत मी एकही सुट्टी घेतलेली नाहीये. जानेवारी 2022 पासून? कारण 2022 31 जानेवारीला मी एक हिंदी सिरियल करत होतो, ती सोडली कारण मला शाहीर करायचं होतं. आणि मग महाराष्ट्र शाहीरच्या शूटिंगमध्ये लागलो. शूटिंग संपलं 28 एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्र शाहीर आला. तो संपल्यानंतर इमिजिएटली 30 जूनला बाईपण भारी देवा आला आणि बाईपण भारी देवा पोस्ट प्रमोशन सगळं संपेपर्यंत मला वायकॉम मध्ये एंट्री मिळाली. मग ती जानेवारीमध्ये चालली, जानेवारी 2025 पर्यंत. ते पण हार्डवर्क होतं. ते संपलं का, तर मला शूटिंग सुरू करायचं होतं झापूक झुपूकचं. मग मी झापूक झुपूक केलंय आणि आता मी तुझ्यासमोर बसलोय. खूप विचारांती ठरवलेलं आहे, या 15 मे नंतर आराम करायचा, गावी निघून जाणार. मी तर म्हणतो असं मी म्हणतोय, परत तुला फोन करणार आहे नील, मी परत एकदा कामाला लागलो. क्या बात आहे. पण आता ऑलमोस्ट तुम्ही म्हणजे हे 3 फॉर्मॅट सोडून आता तुम्ही चॅनलवरती पण काम केलं, कॉर्पोरेट वर्ल्ड पण आपण भेटलो सुद्धा खाली जिओच्या ऑफिस खाली आपण भेटलो. मी म्हणून इथे काय करतो, मी म्हणलं अरे इकडे मी शूज वगैरे आता घालायला लागलो. मला चप्पल आवडते, मी कधी मला कोणी बघितलं आणि मला सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आहे ना स्लीपर आहे. क्या बात. मला पण ऍक्च्युली फक्त आता ते जरा जाताना बाहेर जरा चांगलं राहावं म्हणून घालावं लागतं. आणि त्यानंतर ते आता या ऑफिसमध्ये काम करायला लागल्यापासून एकदम शूज घालणे वगैरे असं सुरू झालं. हे सगळं मी 2.5 वर्ष केलं. आता नाही, आता मला जगू द्या. एवढी आता 30 वर्ष तुम्ही आहात, 32 वर्ष यात आहात. ह्या 3 पैकी तरीही मी असं म्हणेन तुम्ही सगळीकडेच केलंय काम, पण तरी तुमचं आवडतं माध्यम कोणतं? नाटक. कारण ती जिवंत कला आहे. फक्त काय होतं, आपण समजून घेतलं पाहिजे, नाटक हे ना नटाचं माध्यम आहे. म्हणजे सैरेसई मी बसवलं, लिहिलं आणि ते भरतनी परफॉर्म केलं, तर शेवटी स्टेजवर भरत दिसतो. बरोबर. पण भरत हा शिस्तप्रिय नट आहे, त्यामुळे ना सैरेसई 23 वर्ष आज तागायत हाऊसफुल चाललंय. बरोबर. म्हणजे 2 तास 20 मिनिटाचं मी नाटक बसवलं, ते आजही 2 तास 20 मिनिटं आहे आणि न कंटाळता तो करतोय. कारण ते प्रयोग आहेत ना रोज, त्याला कंटाळा येत नाहीये. मला कोणीतरी मध्ये विचारलं कधी बंद होईल सैरेसई, पण ज्या दिवशी भरत जाधव म्हणेल ना की आता मला जमत नाहीये, त्या दिवशी सैरेसई बंद होईल, कारण ती जागा कोणीच नाही घेऊ शकणार. बरोबर. तर ते नटाचं माध्यम आहे. मला ते नाटक बसवेपर्यंत माझं माध्यम वाटतं. म्हणजे पडदा उघडला नाही एकदा की मग तो नट उद्या तरी स्टेजवर काही केलं तर मी काय बोर्ड घेऊन येऊ शकत नाही ना, हे मी बसवलेलं नाही प्लीज बघू नका, असं नसतं ना. सिरियल हे खूप रायटरचं माध्यम आहे. म्हणजे ना ती गोष्ट असते ती अगदीच 20 मिनिटांमध्ये तुला सादर करावी लागते. पण तरीही दिग्दर्शक असतोच तिथे, पण तिथे रायटर खूप महत्वाचा आहे, त्यांनी ती गोष्ट कशी मांडली. आणि फिल्म हे डिरेक्टरचं माध्यम आहे. म्हणजे आता एवढं सगळं घडतंय, मी तुझ्याशी बोलतोय, मी प्रमोशन करतोय, या सगळ्या गोष्टी करतोय, तरी ही फिल्म लागेपर्यंत ना ती कम्प्लिटली माझ्या ताब्यात आहे. बरोबर. माझ्या मनाप्रमाणेच ती लोकांसमोर प्रेझेंट होणार. आवडतं माध्यम मला
नाटक वाटतं कम्फर्टेबल, कारण प्रयोग करायला मिळतात. मला ऍक्टर्स कडून काम करून घेताना ती 3 महिन्याची रिहर्सल. बरं, मी रिहर्सल पण कशी घेतो माहितीये का नील? येस, मी सकाळी 10 ते रात्री 10 रिहर्सल घेतो सकाळी 10 ते रात्री 12 तास. आणि मी 2 महिने रिहर्सल घेतो. हो बापरे, असं. 2 महिने. ओके. आणि शेवटच्या दिवशी, प्रयोगाच्या आदल्या दिवशी, मी माझ्या फॅमिली डॉक्टरला बोलून सगळ्यांना इंजेक्शन्स देतो आणि त्यांना गोळ्या वगैरे दिल्या जातात. कसले? उभेच राहू शकत नाही. अच्छा, आय एम व्हेरी स्ट्रिक्ट. मग तू भरतला पण विचार, तू सिद्धार्थ जाधवला पण विचार, तू ज्यांनी ज्यांनी माझ्या नाटकांमध्ये कामं केली आहे, सगळे म्हणतात व्यायामशाळा आहे केदारची. म्हणजे कारण ना मला काय होतं माहिती ना, शर्मनला विचार, शर्मन जोशीला, त्याच्याबरोबर मी नाटक केलंय ना, तर ते जे आहे ते शेवटच्या फ्रेमपर्यंत माझ्या जे नजरेसमोर आहे ते जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत मी झोपू देत नाही कोणाला. आय एम अ व्हेरी स्ट्रिक्ट पर्सन अबाउट दॅट. तुला काम करायचंय? नाही, बारीक होशील तू. तू आधीच बारीक झालाय. आता हळूहळू मला बारीक व्हायचं. असं नको सर, मला म्हणजे करायचंय, पण आता मला समजत नाही हो बोलू की नाही बोलू. तुम्ही एवढं घाबरतात, इंजेक्शन पर्यंत वेळ. बट ऑफकोर्स त्यांना खूप शिकायला मिळत असेल, मला माहिती आहे. मजा येते. बोलताय असं, पण ते प्रोसेसमध्ये मजा येत असेल. ते वर्कशॉप आणि जे रिहर्सल असते, इट्स अ ब्युटिफुल. आणि मस्त, म्हणजे 10 ते 10 म्हणजे सकाळी नाश्ता पण माझ्याबरोबर, दुपारचं जेवण पण माझ्याबरोबर. मग मी 2 तास झोपायला देतो सगळ्यांना तिथेच. काय आहे की ना, ताब्यातून नट जाता कामा नये. जोपर्यंत नाटक येते तोपर्यंत आपल्या हातात ठेवायचं. करेक्ट. मला सर असं वाटतं की तुमचं जे काम राहिलंय ते बऱ्यापैकी दरवेळेला मराठी ऑडियन्सला शेप करणारं राहिलंय. म्हणजे जर आपण एक उदाहरण बघितलं, हे मी तुम्हाला माझ्या जेवढं नॉलेज आहे त्याप्रमाणे मी एक्सपिरियन्स प्रमाणे सांगतो. मला असं वाटतं की जसं टिपरे ही जी सिरियल आपण बघितली, त्यावेळेला ज्या सिरियल चालू होत्या आणि टिपरे होती, टिपरे खूप रिअलिस्टिक सिरियल होती सर. म्हणजे त्याच्यामध्ये असा ड्रामा नव्हता. एक म्हणजे असं वाटायचं की शेजारच्या घरात चालू आहे, ह्याच्यात ती फिलिंग होती. हे थोडंसं वेगळं काम होतं त्या टाइम फ्रेमसाठी, असं मला वाटतं. आणि आम्ही घरी, मला अजून आठवतं, टीव्हीवर आमचा BPLचा टीव्ही होता, 25 इंचाचा, साईडला स्पीकर, आणि मी मस्त वाटी घालून ती रात्री लागायची काय 8, 8:30 आणि जेवता जेवता ती बघायचं. आणि मग ते दिलीप प्रभावळकर, आणि ते खूप त्याचं किती तेव्हा एक प्रकारे व्हायरल होतं ते कॅरेक्टर त्यावेळेला, सोशल मीडिया नसताना व्हायरल होतं ते. तर हे जे पाथ ब्रेकिंग आहे काम, हे दरवेळेला तुम्ही करत आलेला आहात. इवन विथ आता पण बाई पण भारीच्या वेळी म्हणा, किंवा त्यावेळेला जत्रा पण एक तसा वेगळीच फिल्म होती, वेगळीच काहीतरी होतं. अगं बाय अरेच्या फॉर दॅट मॅटर, ते तर एक नेक्स्ट लेवल त्यांनी डोअर्स ओपन केले. तर मला असं की दरवेळेला तुम्ही जे काम केलंय त्या असे डिकेड वाईज आपण बघितलं तर ते शेप करणार आहे म्हणजे मराठी ऑडियन्सला. तुम्हाला आधीचा ऑडियन्स, मराठी ऑडियन्स आणि आत्ताचा ऑडियन्समध्ये काय फरक जाणवतो का, आणि तो काय आहे? ऑडियन्स नाही बदलत ओके, कधीच नाही. ओके, ऑडियन्स तेच असतं. ओके, आपण बदलतो आणि आपली काम करण्याची पद्धत बदलते आणि मग हळूहळू ऑडियन्स बदलतो. बरोबर. म्हणजे मला ना टिपरीच्या बाबतीत एक खूप छान अनुभव आला होता. मला प्रभावळकरांबरोबर काम करण्याचं भाग्य अशासाठी आहे की ते ना, मला 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. केदार, नाही म्हणण्याची शक्ती तुझ्यामध्ये पाहिजे, की मी हे करणार नाही, मला नाही करायचं. ही शक्ती जोपर्यंत तुझ्यात निर्माण होत नाही ना, तोपर्यंत तू चांगला कलावंत होणार नाहीस. खूप स्ट्रॉंग, आणि ऍक्च्युली असं हिट झालं डायरेक्ट ते. आणि सेकंड त्यांनी मला सांगितलं काय माहिती ना, केदार, काही येऊन दे, मार्केटिंगच्या हातातलं भावलं होऊ नकोस, तोपर्यंत तुझी क्रिएटिव्हिटी राहील. बरोबर. तुला मार्केटिंग जेव्हा सांगायला लागेल ना की मला अशा पद्धतीचं पाहिजे, तेव्हा तिथून बाहेर पड आणि तुझ्या मनाप्रमाणे काम कर. तू तुझ्या मनाप्रमाणे जेव्हा काम करतोस ना, तेव्हा ते सक्सेसफुल होतं. जर तू आजपर्यंत माझ्या सगळ्या गोष्टी बघितल्यात तर मी माझ्या मनाप्रमाणे काम केलंय. बरोबर. आणि जेव्हा मी माझ्या मनाप्रमाणे काम केलंय ना, तर माझ्यातल्या ऑडियन्सला मी आनंदी केलंय. ऑडियन्स कोण बाहेरचा नाहीये, मंगळावरून येत नाही ना ऑडियन्स. तो आपल्या आतमध्ये पण एक ऑडियन्स असतोच ना. आपण भले आपल्या कितीही प्रेमात असलो, नील, तू कुठल्या तरी एक तुझ्या पद्धतीची गोष्ट करतोस सादर, आणि जी तू मनापासून करतोस, आणि आतल्या ऑडियन्स जेव्हा खुश होतो तेव्हा तुला ती जाणवते की अरे ते ऑडियन्स पण खुश झालाय. बरोबर. सो एवढंच फक्त गणित या सगळ्या गोष्टींमधलं मी ठेवलेलं आहे. ऑडियन्स म्हणजे आत्ता, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की तेव्हा पब्लिक जी म्हणजे पिक्चरला बघायला जायची आणि आत्ता जी पिक्चरला बघायला जातात, तर ते अपेक्षा वेगळ्या आहेत लोकांच्या, किंवा सोशल मीडियामुळे काय बदललंय? माझा कल तिकडे होता ऑडियन्सला घेऊन, म्हणजे माझं म्हणायचं हे ते होतं
की त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आता म्हणजे जसं की आपण आता खूप चांगले झाले मराठी इंडस्ट्रीमध्ये पिक्चर वेगवेगळे नवीन नवीन येत आहेत सगळे येत आहेत पण लोकांचं काय कुठे मन बदललंय का त्यांना हेच आवडणार आहे तेच आवडणार असं काय याच्याबद्दल तुमचा काय आहे का विचार? आजच आमची एक चर्चा झाली होती पण ना यात एक बीसी आणि एसी हा प्रकार असतो ना, बिफोर क्राइस्ट आणि आफ्टर क्राइस्ट. तसा आपल्याकडे आत्ता पण बीसी आणि एसी प्रकार आहे, बिफोर करोना आणि आफ्टर करोना. सो ना करोना येईपर्यंत आपल्याकडे माध्यमं खुली झाली नव्हती. जेव्हा 1.5 वर्ष आपण घरात अडकून पडलो होतो आणि आपल्याला हे जग दिसायला लागलं या OTTच्या माध्यमातून आणि या सगळ्यातून, मग आपल्याला कळायला लागलं की काय स्पेक्ट्रम आहे सगळीकडे. माझ्या घरामध्ये जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या जातात तेव्हा मला जाणीव होते. माझी मुलगी मला सांगते, बाबा हे बघा, बाबा हे बघा, हे बघा. हे बघ, बजेट कन्सर्न वेगळा आहे. मराठीमध्ये त्या बजेटचं कुठली गोष्ट होऊ शकत नाही कारण आपली बजेट तेवढी कमी असतात. पण कल्पनांना बजेटचं नसतं ना भान. माझ्याकडे एक कल्पना असेल तर मी कशी मांडतो ही महत्वाची, त्याला पैसे लागत नाहीत. बरोबर. तुला फक्त कल्पना ती सुचायला पाहिजे. त्यामुळे हा तू जो विचार करतो ना, ऑडियन्स बदललेला आहे, तो ऑडियन्स ना या करोनाच्या काळाच्या अगोदरचा आणि नंतरचा बदललेला आहे कारण एक्सपोजर त्यांना मिळालंय. राहिला मराठी फिल्म्सकडे बघण्याचा. आमचा प्रॉब्लेम सगळ्यांचा काय माहितीये ना, मी स्पष्ट बोलतो तुझ्याशी, एकदम खरं खरं बोलेन मी. आम्ही ना ऍटिट्यूडनी फिरतोय. आम्ही सगळे मराठी जेवढे कलावंत आहोत ना, की अरे आम्ही तर सुंदर सिनेमे करतो, लोकच येत नाहीत. लोकांना कशाला दोष द्या, प्रेक्षकांना कसला दोष द्या. आमच्यातला ऍटिट्यूड चेंज होण्याची गरज आहे. आम्हाला ही गोष्ट कशी पोचवायची आहे आणि त्यासाठी किती मरमर करायची आहे याचा विचार करण्याची गरज आहे. आणि दुसरं, नील, आम्ही आनंदी होण्याची गरज आहे. जोपर्यंत ना तुझ्या सुखामध्ये मला सुख मिळत नाही ना, तोपर्यंत ना माझी ग्रोथ होणारच नाही. अरे नीलला एवढं सगळी प्रसिद्धी मिळते, मला का नाही मिळत, कसे काय चालतात याचे सगळे व्हिडिओज आणि या सगळ्या गोष्टी, असा अर्धा वेळ आमचा याच्यातच जाणार. या ठिकाणी मी खूप स्पष्टपणे एक बोलू इच्छितो, कुणाचीही मराठी फिल्म असो ही चालली पाहिजे. बरोबर. कारण प्रेक्षक जो वळतो ना तो ना मग कंटिन्यू राहतो. बरोबर. पण आपल्याकडे आमचा प्रॉब्लेम काय माहिती ना, याची कशी चालू शकते बाई. पण नंतर या इंडस्ट्रीतली 2 ते 3 लोक आहेत ज्यांनी ना त्याचं कौतुक केलं माझ्यासमोर येऊ. आज तागायत मला सुटा कधी मेसेज किंवा फोन पण कोणाचा आलेला नाहीये बाई पण चालल्यानंतर. सो या सगळ्या गोष्टी आमच्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. ते मला कधी कधी असं वाटतं ना की आपल्यामध्ये ती खोड आली की तू कसा मोठा होऊ शकतो यार. आणि तेच आपण इतर जेव्हा भाषेमध्ये काम करतो तेव्हा त्यांचा एक रोग काय असतो माहिती ना, तू मोठा हो पण मला फायदा करून दे. हा जो बदल आहे ना, हा बदल सगळ्या अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये आणि आमच्या लोकांमध्ये, प्रेक्षकांना अजिबात दोष देऊन उपयोगाचा नाही. आम्ही कुठे चुकतोय, आमच्याकडून काय राहतंय याचा आम्ही विचार करण्याची गरज आहे. मग तू म्हणशील आत्मशोध घ्या, काही करा, हे खूप मोठे मोठे शब्द आहेत. पण ना म्हणजे अशा पद्धतीचा सिनेमा या कसं करू शकतो, असं कसं होऊ शकतं. प्रयोग आहे हा यार, प्रयोग करूया, लोक ठरवतील ना प्रेक्षक यायचं की नाही यायचं. आणि प्रेक्षकांना जर आपण मायबाप म्हणतो तर तुम्ही त्यांना कसं दोष देता. मी माझ्या प्रेक्षकांना कधीच दोष देत नाही. जर माझ्या कुठल्या गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं असेल त्यांनी, ही माझी चूक आहे, प्रेक्षकांची नाही. तुम्ही आता मध्ये पण आता आपण म्हणला तरी आपण मगाशी म्हणू की सगळं तुमचं काम एक्सपेरिमेंटल पण राहिलंय ॲट दॅट वेगवेगळ्या स्टेजेस. सो एक प्रत्येकाच्या डोक्यात असतं भीती एक्सपेरिमेंट करताना. भीती मी का म्हणतो कारण की पैसे असतात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आणि एक काइंड ऑफ बिझनेस आहे या सगळ्यामध्ये. तर ते ओव्हरकम कसं करता तुम्ही दरवेळेला नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट करून बघूया चल तर, कारण कुठेतरी पैसे लागलेत नाही, दिस इज अ बिझनेस इन अ वे. तर ते ओव्हरकम कसं करता तुम्ही की हा नाही करून. जत्रा पाहिला तू? हो हो, थिएटरला पाहिलं, थिएटरला पाहिलंय. 32 वर्षाचा होतो मी. आता मी एक्झॅक्ट माझ्या व्हायच्या. तुम्ही? मी जत्रा केला 32 वर्षाचा 2005 साली. बरोबर. 1,20,00,000 कर्ज होतं. कारण ना क्रेडिट आणि डेबिट कळलंच नाही.
की आपण किती खर्च करायला पाहिजे आणि आपल्याला काय मिळणार. बरोबर. याचं गणित नाही आलं. बरोबर. कारण आपण जेवढे क्रिएटिव्ह लोक आहोत ना ते इमोशनल फुल्स असू आणि आपल्याला जो बाजूला आपल्याकडे असं आपल्याला व्यवहार कळत नाही ना आणि त्यावेळेस ते वाहवत 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 आपण जातो. मी पुढची 10 वर्ष ना ते कर्ज फेडत होतो. मधल्या कालखंडात जर माझ्याकडून चुकीचं काहीतरी काम झालं असेल ना तर ते मला ते पैसे मिळत होते आणि मी ते कर्ज फेडत होतो. सो तू म्हणतोयस ना की ते खड्ड्यात पडण्याचं, तर खड्ड्यात तर पडतोच आपण, पण तू पडल्यानंतर किती वेळात वेगाने तू उठतोयस ना ते महत्वाचं आहे त्याच खड्ड्यातून. आणि इट्स नॉट सक्सेसचा कुठला फॉर्म्युला नाही. मी काल पाईप पण सॉलिड झालाय म्हणून आता पुढे येणारी फिल्म सॉलिड होईल असं नसतं. ऑफकोर्स मी माझे पूर्ण प्रयत्न करण्याची गरज आहे आणि बेफिकीर राहून उपयोगाचं नाही, डोक्यात हवा जाऊन देऊन उपयोगाचं नाही. म्हणजे मी माझ्या मुलीला नेहमी सांगतो की काही कर, पाय जमिनीत ठेव, जमिनीवर नाही, जमिनीत आतमध्ये. तर आपण मग शांतपणे राहू. तुम्ही आता जेव्हा सर कलर्स मराठीवरती होता तेव्हा बिग बॉस पण चालू होतं. एक ओव्हरऑल बिग बॉस हा एक जो फॉर्मॅट आहे ह्याच्याबद्दल म्हणजे जस्ट तुमचा एक मला इंटरेस्टिंग टेक मिळेल असं का माहिती का मला वाटलं, म्हणून हा एक प्रश्न तुम्हाला विचार असा वाटला. अर्धा ऑडियन्स आहे जे बिग बॉसला कम्प्लिटली हेट करतं, अरे काय फालतू आहे, तुम्ही कसं काय लोकांना भांडताना बघू शकता, आणि अर्धे ऑडियन्स जे सरेंडर आहेत बिग बॉसला. आणि ह्या वर्षीचा जे बिग बॉस होता म्हणजे सूरज वाला जो सीझन होता तिथे स्वतः मी सुद्धा कन्वर्ट झालो. मी पहिल्यांदा हा सीझन आहे जो पूर्ण बघितलाय. याच्या आधी मी एकही एपिसोड बिग बॉसचा ना हिंदी ना मराठी बघितलेलाच नाहीये. कारण की मला पण तेच वाटायचं की अरे म्हणजे काय, म्हणजे आपण का नको बघूया उगाच, असं खूप काय काय निगेटिव्हिटी येईल, मग ते तुमची चिडचिडच होते, मग तुमच्या ट्रान्सफर होतं असं. पण ह्या बिग बॉसमध्ये बरेच ओळखीचे लोक असल्यामुळे म्हणजे पॅडी दादा होता किंवा अभिजित सावंत, मग आपली ही कोकण हार्टेड गर्ल आणि आपला हा डीपी, हे सगळे तसे ओळखीचे होते. माझ्या की अरे बघूया आपण, आणि तसं करत मी चालू केलं तर ते घुसलंच. तुम्हाला काय वाटतं याच्यात दोन एक्स्ट्रीम लोक काय डिरेक्टली मधलं असं काही नाहीये? हा म्हणजे एक तर मी पण स्वतः डाय हार्ड फॅन आहे बिग बॉसचा. अच्छा. मी सीझन्स बघायचो याच्या अगोदर. मला कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मी बिग बॉस करीन. हा एक्झॅक्टली. तो कधीच नाही. वेगळाच एक टँजंट आहे ना. हा कारण मी तसं नाहीये खरं. आणि कलर्स मराठी जेव्हा बिग बॉस फर्स्ट सीझन केला होता ना तेव्हा कंटेस्टंट म्हणून मला बोलवलं होतं. हो. हा मला फोन आला होता आणि मी खूप पैसे सांगितले होते. तर ते म्हणाले की एवढे पैसे तू सांगतोस कसं काय. म्हटलं मी माझं अख्खं आयुष्य सांगत राहणार, वाट लावणार, तर तेवढे पैसे तरी मिळून देत काही महिन्याचे, फायदा तो हो. हा पण मला घेतलं नाही त्यांनी. म्हटलं थँक्यू व्हेरी मच. आणि एकदम 5वा सीझन मी तर त्याचा प्रमुख म्हणूनच काम केलं. बरोबर. तू बोलतोस ते एक्झॅक्टली करेक्ट आहे. दादा कोंडकेंचे सिनेमे होते बघ, ते ना एक सेक्शन होता तो अजिबात बघायचा नाही, एक सेक्शन होता ना तो कम्प्लीट बघायचा. पण तो जो अजिबात बघणार आहे ना तो लपून पण बघायचा. तसं बिग बॉसच्या बाबतीत आहे. नाईस एनॉलॉजी. म्हणजे ना तुला असं वाटतं लोक नाही रे काय रे, नाही बिग बॉस म्हणजे ना नुसती भांडणं वगैरे असं जे असणार ना ते बघायचंय. ते कुठे बघतात सांगू सर? ते क्लिप येतात ना ते तिकडे असं येस ते क्लिप मध्ये ते गुंततात त्याच्यात. अरे लफडी. आणि तुला आवडलं असेल ना या सीझनचं तर ना बिग बॉस ना अजिबातच स्क्रिप्टेड नाहीये. मी खूप जबाबदारीने हे वाक्य बोलतोय. खूप लोकांना वाटतंच नाही, अजिबात नाही, कारण मी तिथे होतो ना. बरोबर. आणि मी तर खोटं बोलणार नाही. बरोबर. कारण याच्यातून मला काय फायदा आहे. मी काय परत दुसऱ्या कॉर्पोरेटमध्ये जाऊन काम करतोय असं पण नाहीये. त्यांना आत पाठवल्यानंतर आमचा त्यांच्याशी संपर्क नाही. येऊन जाऊन जो आवाज आहे तो बिग बॉस त्यांना बोलवून कन्फेशन रूम मध्ये त्यांच्याशी बोलेल किंवा काही टास्क वगैरे असेल तेवढा फक्त बिग बॉसचा आवाज त्यांना येतो. बरोबर. त्या व्यतिरिक्त आम्ही कोणीही आतमध्ये जाऊ शकत नाही आणि ते कोणीही कोणाशी संपर्क साधू शकत नाही. पण ना यावेळेचा बिग बॉस जर तुला आवडला असेल ना तो आय वॉज देअर इन एडिटिंग ऑल्सो ईच अँड एव्हरी एपिसोड. त्यामुळे ना त्याचा पट कसा मांडायचा आणि त्याला प्रत्येक एपिसोड हा फिल्म सारखा कसा सादर करायचा, की त्याची सुरुवात कशी असायला पाहिजे, मग किती कुठे ड्रॉप यायला पाहिजे, मग परत वर चढायला पाहिजे, मग क्रिसेंडो हळूहळू कसा लिहायचा आणि एपिसोड संपवायचा, याचा खूप विचार एडिट करताना केला. आणि टीम अप्रतिम सुंदर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट रितेश भाऊ, जेम ऑफ पर्सन. आणि त्या माणसानी लीलया सांभाळलं ते बिग बॉसचं सगळं एवढं मोठं पसारा.
मी एक 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 शनिवार येणार होतो. तू प्लीज मी म्हणजे, मला मी तेव्हा तुला मला काहीतरी हे नाही झालं त्या शेड्यूल मॅच नाही आणि सरांचा आय गेस तेव्हा त्यांना कुठेतरी रिचेश सरांना तेव्हा फिल्मसाठी बाहेर जावं लागलं सगळं. ओ आणि मग ते मॅच नव्हते बोलले, अरे आता जरा हे होईल, मग आपण नेक्स्ट सॅटर्डे ट्राय करू, असं करत करत मग ते डिले झालं आणि मग सीझन पण लवकर मला असं वाटतं की समजा मी चुकून मागून कधी बिग बॉस केला हा. तर कंटेस्टंट म्हणून आज जा, खुला ऑफर तुला. कंटेस्टंट म्हणून मला माहिती नाही सर, मला माहिती नाही का, पण अजून तरी मी कंटेस्टंट म्हणून रेडी नाही डोक्यानी. पण बघ ना, अभिजित गेलास की. हो, म्हणजे मला कधी अभिजित पण आज जाईल असं मला वाटलं वाटलं नव्हतं. नव्हतं. तो जाऊन त्यांनी आणि त्याचा गेम दाखवला हम्म. आणि कधीच त्यांनी भांडण नाही केलं. हम्म. तरी तो चिडला असेल, हो हो हो. पण याचा अर्थ तरी ती बाउंड्री त्यांनी कधीच पार नाही केली कुठल्याच बाबतीत. नाही ते तर अभिजित बद्दल मी म्हणजे मला ऑफकोर्स म्हणजे अभिजित सावंत पर्सनली कोणाला माहित नाही की जो कसा आहे, पण इट्स अ डिफरंट साइड ऑफ हिम अपार्ट फ्रॉम मस्त सिंगिंग. मुलगा आहे, मस्त. वेगळाच एक फार सुंदर. नेहमी कंट्रोल होता तो, म्हणजे पूर्ण सीझनभर ते होतं. आणि कौतुक काय होतं माहिती ना, जेव्हा तो निकी बरोबर होता ना, हा हा. कारण तुम्हाला ते 1 तास 1.5 तास हे एपिसोड दिसतात, मी ते 24 तास बघितलेले आहे. त्यातले 8 तास ते झोपत असतील, पण त्याच्यानंतरचं जे काही सगळं, तो जेव्हा त्या निकी बरोबर होता ना, तेव्हा ना निकीने तिची डिसेन्सी सोडली ना अभिजितने डिसेन्सी सोडली. बरोबर, ऑफकोर्स. म्हणजे तिकडच्या आतली लोक त्यांना काही बोलून देत, पण जे चित्र मलाही दिसत होतं ना, फार सुंदर मुलगा तो. मलाच पण ते असं आलं की जे काही टास्क आणि हे सगळं डिझाईन होतंय, किती स्मार्ट आणि इंटेलिजंट काम आहे इन अ वे, की ते परफेक्टली तुम्हाला तुमच्यावर खेळतायत, म्हणजे खेळ होतोय तिकडे व्यवस्थित. ते कसं डिझाईन करणं पण एक टास्क आहे. ते एंडेबॉल हा. वर्ष हो करत हो हो. आणि बानीजे हा हे 2 प्रोडक्शन्स. हम्म. आणि आमचा जो याचा क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून अपॉइंट होता बानीजे आणि एंडेबॉल कडून, तो केतन. तर केतन आणि त्याची टीम ज्यांनी खूप मेहनत घेतली, आणि माझी टीम म्हणजे प्रथमेश म्हणून आमचा कॅलर्स मॅटीचा आहे, शंतनू, सुगंधा, एक मोना म्हणून मुलगी होती. या सगळ्यांनी काय, इट इज नॉट एका माणसाचं नाही होऊ शकत, ते अख्ख्या टीमचं यश असतं. आणि दे वर ब्रिलियंट. जेव्हा तुम्ही अनाऊन्स केलं असेल की सूरजला घेऊन तुम्ही फिल्म करताय, अनेक लोकांच्या भुव्यावर गेला असणार. म्हणजे मला तुम्हाला काय रिॲक्शन आलं तेव्हा हे ऐकून घ्यायचं की, आणि हे झाल्यानंतर मला तुम्ही सांगा की तुमचा थॉट काय होता की सूरजला घेऊन एक लीड रोल म्हणून फिल्म करायची. रिॲक्शन्स म्हणजे खूप ट्रोल झालोय, खूप कौतुक पण झालंय लोकांचं, लोकांनी केलंय, आणि अत्यंत वेगळं काही बोललेत, अशा पण गोष्टी घडल्यात. पण त्याला काही चेहरा नाही ना, जे असं वेगळं बोलतात त्यांना चेहरा नाहीये, त्यांची तोंड तर नाही धरू शकत. आपलं फंडा काय माहिती ना बॉस, सगळं ठीक आहे, म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. त्यामुळे आता 25 एप्रिलला जो फिल्म येईल त्या दिवशी त्याच लोकांना कळणार आहे की एक्झॅक्टली मी सूरज चव्हाणला का घेतलं आणि मी सूरज चव्हाणकडून काय काम करून घेतलं. बरोबर. जर माझ्यातला दिग्दर्शक, म्हणजे मी ना एकदम मागे गेलोय अनिल, म्हणजे या अख्ख्या प्रोसेसमध्ये ना, मी जो एकांकिका स्पर्धेतला होतो ना, जेव्हा माझ्यासमोर कॉलेजची मुलं यायची ज्यांना माहिती नाही नाटक, आणि तेव्हा मी नवीन होतो, आणि मी त्यांना जिद्दीने कामाला लावायचो, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी शिकवायचो, हे पाहिजे ते पाहिजे, ती इमोशन्स येत नाही, चिडायचो, रागवायचो, हे सगळं करायचो, शिव्या रे दिल्या त्यावेळेस द्यायचो मी, जेव्हा मी एकांकिका स्पर्धा बसवायचो, आत्ता नाही देत मी कधीच. तर या सगळ्या गोष्टी ना मला यावेळी करता आल्या, म्हणजे ना मी माझ्यातल्या आतल्या केदार शिंदेला टेस्ट केलंय की बॉस तुला जमतंय का अजूनही, तर मी तुला गॅरंटेड सांगतो मला जमतंय. प्रूव्हन. म्हणजे अजूनही ती आग आहे, आणि जोपर्यंत ती आग आहे ना आतमध्ये, तोपर्यंत आपण काम करू शकतो. ज्या क्षणी ती डोक्यामध्ये जाते ना गोष्ट की आता मला जमतंय, त्या दिवशी सगळं फसलेलं असतं. सो मला आजही ते जमतंय का हा प्रश्न येतो. आणि राहिला रादर मी म्हणेन की हा सूरज आणि हा विषय एक बाजूला, पण हा सेल्फ चॅलेंज म्हणून पण तुम्ही एक 100% आफ्टर बाईपण. आफ्टर बाईपण, कारण ना बाईपण नंतर ना ती जबाबदारी काय येते, जेव्हा आपण कधीही कुठेही जातो आणि लोक आपल्याला भेटतात. पण मी एकमेव दिग्दर्शक असा आहे जो ना मी काम करत नाही कुठल्याही नाटकात, सिरियलमध्ये, फिल्म्समध्ये मी काम नाही करत. बरोबर. कॅमेरा समोर नाही. हा, तरीही लोक गेल्यानंतर मला ओळखत असतील तर ते माझ्या कलाकृती आहेत. ऑफकोर्स 100%. त्यांच्या डोक्यामध्ये ती गोष्ट बसलेली, केदार शिंदे दिसतो कसा जेव्हा माझी कलाकृती ते बघत असतील.
सो मग अशी लोक भेटून जर माझ्याकडे असं विश्वासाने बघत असतील ना, सो त्या डोळ्यातला विश्वास आहे ना, तो भीतीदायक आहे. आणि मला ते सतत डोक्यात सुरू राहतं की या विश्वासाला तडा नाही जाऊ द्यायचं. बॉस मेहनत करू. त्यामुळे आफ्टर बाईक पण ही रिस्क आहे, ही मोठी रिस्क होती. मी येणार होतं पण आता तुम्ही घेतलाच. म्हणजे इट्स काइंड ऑफ अ बिग रिस्क. आणि तुमचं नाव पण आहे ना तिथे अटॅच. असं नाहीये की तुम्ही फक्त एक फिल्म करताय. युअर नेम, सूरज नेम, आणि हा एक वेगळाच एक्सपिरिमेंट आहे. सगळेच असे बघतात, ओ सूरजचा म्हणला गुड फिल्म. असं एक मला पण झालं की अरे डायरेक्ट फिल्म. मला पण असं शॉकच बसला. आई शपथ, हे वेगळाच फिटला. डायरेक्ट बुक्की टेंगुळ मला विचार. म्हणजे लिटरली मला काय, म्हणजे असं नाही बोलत की मला जेलस शॉक आला. मला शॉकच बसला की ओ, अरे हा वेगळाच विचार आहे. तर हा एक ही जी रिस्क बद्दल तुम्ही म्हणताय, हा ती घ्यायला पाहिजे. म्हणजे बॉस कसं सांगू, आता कधीतरी आपण ट्रेकिंगला किंवा कुठेतरी जातो, त्या रिस्कच आहेत ना आयुष्याशी. त्या आपण घेतो आणि जगतो ना. आपली जी आतली आवड असते ती आपण पूर्ण करतो ना. तर जी आतली आवड असेल माझी एक ऍक्टर म्हणून पण, ती मी सूरजकडून पूर्ण करून घेतली आहे. सो फिल्म चालणं न चालणं हा वेगळा मुद्दा, पण तू काम बघशील ना तेव्हा तुला एवढं जाणीव होईल मेहनत घेतली आहे. ही मेहनत घेतली आहे ना, हेच तुमच्या डोक्यात बसतं. बरोबर. आणि राहता राहिला ना, हिरो म्हणून त्याला लीड रोलमध्ये घेणं. एक माझ्याकडे गोष्ट होती नील, आणि ही गोष्ट खूप म्हणजे 2004 पासून माझ्या डोक्यात ही गोष्ट होती. ओके. पण ना मला ना ते डिव्हाइस सापडत नव्हतं. कधी कधी ना आपल्याला त्या गोष्टीतली कॅरेक्टर्स दिसतात ना, त्यातली जी कॅरेक्टर आहे ना ते मला सापडत नव्हतं. माझे असंख्य चांगले ऍक्टर्स मित्र आहेत, पण ना या कोणालाही या भूमिकेसाठी घेऊन ना मला काही बदल होणार नव्हता. आणि तरीही मी बाजूला ठेवली होती. म्हटलं जेव्हा कधी वाटेल आपल्याला, तर मी ना स्वामींना खूप मानतो, स्वामी समर्थांना. मग तू बाईपण झालं, बाईपण नंतर मी कलर्स मराठीमध्ये गेलो, स्वामींची कृपा. कलर्स मराठीमध्ये मी बिग बॉस केलं, स्वामींची कृपा. बिग बॉस मधून मला सूरज सापडला, स्वामींची कृपा. सूरजमध्ये ते कॅरेक्टर मला दिसलं, म्हणजे स्वामींना इच्छा होती की मी फिल्म करावी. इट इज नॉट अबाउट हु इज वर्किंग विथ मी. लोक म्हणतात की सूरजच्या प्रसिद्धीचा आता फायदा घेण्यासाठी केदार शिंदे पुढे आलेले आहेत वगैरे. म्हटलं बाईपण नंतर तर मी आता कोणाही ऍक्टर बरोबर काम करू शकतोय, आणि माझ्याकडे काम करण्यासाठी उत्सुक असतील. मी जर सूरज बरोबर काम करतोय तर त्या गोष्टीची किंमत आहे ती. नील, मी आत्ताही तुला सांगतो, खूप माझ्या तू जवळचा, मी खूप कमी भेटतो तुला, पण जेव्हा भेटतो ते वॉर्म जाणवते. माझ्याकडे जर गोष्ट असेल आणि मला जर वाटलं ना नीलच काम करायला पाहिजे, एक तर तू नाही म्हणशील तर गोष्ट वेगळी, पण मग मी पहिला अप्रोच तुलाच करेन. इट इज नॉट अबाउट कोणी काम करणं. तू आलास ना स्क्रीनवर, कोणी आलं ना, तर 50% ॲज अन ऑडियन्स तुला ना पटलं पाहिजे की अरे हा रे. बघ ना, अगबाई अरेच्या मध्ये माझे 2 मित्र आहेत, अंकुश भरत, पण मी काम केले संजय नार्वेकर बरोबर. तर कास्टिंग इज मेन ना, की मी कोणाला घेतलंय. तेव्हा पण रूमर्स खूप होते की मी अंकुश आणि भरत बरोबर. तेव्हा तर तुमच्या तिघांची ती मैत्रीवरती किती किस्से असायचे, पेपरात यायचं, अवॉर्ड शोला गोष्टी व्हायच्या, किस्से व्हायचे, मजा मस्ती व्हायची. पण राईट, एक्झॅक्टली त्या कास्टिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि तू तयार राहा, कदाचित माझ्याकडे गोष्ट असेल तर मी वेगळं रेकॉर्ड मी तर कन्फर्म रेकॉर्ड करून टाकले. हे कट करा, वेगळा एक कट आपण की तुम्हाला एक दिसलंय त्यांना, मी काहीतरी ते बोलले वॉर्म बिम दिसतंय आणि ते म्हणतायत की फिल्म वगैरे रेडी फॉर द नेक्स्ट फिल्म. सॉरी मस्करी करते, बट मजा आली. म्हणजे असं झालं तर मजाच येईल. एक सर अजून तुम्हाला विचारायचं होतं की सूरजबद्दल अनेक लोकांना डाऊट आहे, ते मला माहिती आहे, आणि मी पण असं क्लिअरलीच बोलतोय, असं उगाच त्याला बी कोडी गुलाबी लावत नाहीये. आत्ता मी मुंबई इंडियन्सच्या मॅचला सूरजला भेटलो, लास्ट मॅचला आम्ही वानखेडेला जी होती ती, तेव्हा मी पहिल्यांदा सूरजला भेटलो. एवढा वेळ मी त्याला बिग बॉसमध्ये बघितलं, आणि त्यानंतर मला पण ते झालं की अरे हा एक वेगळा माणूस आहे. म्हणजे एक आउटर लुक असतो आणि एक आतला माणूस असतो. आता काही लोक आउटर लुकवरतीच संपवतात त्यांचा विषय की अरे आता असं किंवा काय, आपण एक तर म्हणतो अरे खूपच चांगला माणूस असेल किंवा अरे हा ठीक आहे. त्यातला आतला माणूस मला 2-3 वाक्यात, म्हणजे त्याशी म्हणजे काय थोडाफार गप्पा मारला, तो माझ्या इनफॅक्ट आईशी गप्पा मारत होता, त्याच्यातच मला कळलं की अरे चलचिल आहे, म्हणजे एकदम मस्त आहे. म्हणजे इट्स डिफरंट, ही इज डिफरंट, बट असं काय एकदमच काय वेगळं असं नाही, आपल्यातलाच आहे असं. तर तुम्हाला तुमची प्रोसेस जी काय असेल फिल्मची, आणि या सगळ्यामध्ये सूरजमधले मला काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवडतात?
पॉझिटिव्हिटी. ओके. तो मला कधीच येऊन सर कसा झाला सीन हे त्यांनी विचारलं नाही. नाईस. तो माझ्याकडे यायचा आणि म्हणायचा, सर मी भारी केलं ना. खूप मस्त आहे. म्हणजे 32 वर्ष काम करतोय मी. आजही कुठली गोष्ट सादर करताना, अनिल तुला काय वाटतं, हा. तुला काय वाटतंय, बरोबर वाटतंय तुला, बरोबर. असं माझं होतं. बरोबर. आणि हा मुलगा हे मला शिकवून जातो एवढ्या वर्षानंतर की Positive. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. जे तुम्ही करताय ते करेक्ट आहे. ही पॉझिटिव्हिटी भयंकर आहे. दुसरं, त्याला येत नाही, त्याला ना तो त्या छोट्याशा गावातला आहे ना, बारामतीपासून एक आतमध्ये ते गाव आहे. हे एक्सपोजर माहित नाही, या वेळापत्रक त्याला माहिती नाहीत की आपण सकाळी किती वाजता उठायचं, मग शूटिंगला कसं जायचं, मग काय करायचं, आपली एनर्जी कशी वाचवायची, हे सगळं टेक्निक नाही माहिती त्याला. त्यामुळे मूड स्विंग्स आहेत. ओके. कारण शेवटी त्याला काय, त्याचं आत्ता करिअर ह्याच्यात नाहीये. आता कदाचित तो करिअर यात करेल, त्याला त्याची गोडी लागेल. मी भले भले ऍक्टर्स बघितलेत ज्यांना अजिबात ऍक्टिंग करता येत नाही, हळूहळू ऍक्टर झालेत काम करून करून. तर हा सरावाचा आहे. म्हणजे उत्तम गायक असतो बघ, तो रियाजाने ना खूप चांगला गायला लागतो. बरोबर. तसं अभिनयाचं पण आहे. एक्झॅक्टली तुला कळलं अभिनय काय करायचा, त्याच्यानंतर तो सरावाचा गेम होतो की तू करतोयस आणि तू एक चांगला ऍक्टर म्हणून लोकांसमोर यायला लागतोस. बरोबर. सूरजच्या बाबतीत मला ती गोष्ट खूप जाणवते आत्ता पण ना, की ना त्याला ज्या क्षणी या सगळ्या गोष्टी कळतील ना आणि सराव होईल ना, सूरज वुड बी मोर डिफरंट पर्सन. आज बचपन आहे, आज त्याला मूड्स आहेत, पण कष्ट नील, म्हणजे मी जे घेतोय कष्ट त्याच्यापेक्षा दुपटीने कष्ट. आणि तो एवढा रॉ आहे ना, मारामारीचे सीन असतात, शेवटचा मारामारीचा सीन आहे, मला म्हणतो सर मला खरं खरं मारू द्या ना. म्हटलं अरे आहेस का तू, मला एकदा तरी एक तरी समोरच्याला मारू द्या. म्हटलं असं नसतं, रील आणि रिअल लाईफ याच्यामध्ये खूप फरक आहे. सगळं समजवायचं त्याला आणि त्याला ते सगळं पटवून दिल्यानंतर डान्स करणं, त्याची एक स्वतःची डान्सची पद्धत आहे. आपल्याकडे कोरिओग्राफर येतो ना, मला जे पाहिजे तशाच पद्धतीचं, त्याची मेहनत, कष्ट. म्हणजे सकाळी 4 वाजता मी त्याला, माझी प्रोडक्शन कंपनी त्याला उठवायची. आम्ही 5 वाजता निघायचो, कारण 1.5 तासाचा रन असायचा कुठे जायचं असेल तर. सकाळी 7ची शिफ्ट असायची. ते सगळं संपायचं संध्याकाळी 6:30ला लाईट डाऊन झाल्यानंतर. तिथून परत 1.5 तास प्रवास करायचा, मग जेवायचं, मग आमच्या गप्पा, उद्याचे सीन्स याच्याबद्दल सगळं झालं की रात्री तो 12:30-1ला परत झोपला, परत 4 वाजता उठा. हे सवय नाही त्याला बॉस, पण त्यांनी केलं त्या मुलांनी, आणि ते केलं म्हणजे त्याला ते आवडायला लागलं. आज त्याचं काम बघताना, आणि बरं मी परत तेच सांगतोय, नील त्याला ऍक्टिंगच करायची नव्हती. बरोबर. त्याला तो जो आहे ना रॉ, तेच सादर करायचं होतं. किंबहुना त्याला लिहिता वाचता येत नाही म्हटल्यानंतर प्रत्येक डायलॉग जर मी त्याला बोलून दाखवतोय, तर त्याला मी सांगायचो की हे वाक्य माझं आहे, हे तुझ्या पद्धतीने कसं बोलशील मला सांग. आणि छोटे छोटे शब्द आहेत, सगळे तो म्हणत नाही. म्हणजे सगळ्यांना आपण बोलवूया असं नाही वाक्य त्याचं आहेत, त्याचं असतं अख्ख्यांना आपण बोलूया. त्याची हो. तर असे खूप शब्द त्याचे आहेत ते, कारण आपलं कसं, आपण एक वाक्य लिहिलेलं असतं, त्याचा एक काय म्हणतात त्याला, वाक्याचा एक चढ उतार असतो, त्याचा ठहराव असतो, त्याला कुठे थांबायचं, काय करायचं हे माहिती असतं. त्याला ते बोलता येत नव्हतं. मग तुझ्या पद्धतीचं तू वाक्य बोल. म्हणजे इट वॉज लाईक एक्सपेरिमेंट फॉर मी ऑल्सो. आणि माझी परीक्षा तेवढीच होती. काय थोडंसं शिकण्यासारखी प्रोसेस पण झाली असेल, काय नवीन सापडत असेल. म्हणून तुला सांगितलं ना की मी प्रचंड या अख्ख्या प्रोसेसमध्ये शिकलो, आणि मला माझ्यातला केदार शिंदे सापडला. क्या बात आहे. आफ्टर सो मेनी इयर्स, आफ्टर 32 years. नाही, पण दिस इज अ व्हेरी ग्रेट वे ऑफ लुकिंग ॲट एनिथिंग. उगाच तुम्ही त्याला वेगळा लेबल नाही लावत आहे काहीतरी की मी खूप मेहनत घेतली सूरजवर, आणि हे हा एक तुम्ही घेतलीच असाल, ऑफकोर्स तुम्ही घेतलात, पण हात तुमचा सांगतोय. बट तुम्ही जे त्याच्यातनं रिसीव्ह करताय की ते तुमची ग्रोथ म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघताय, स्वतःला शोधायची एक जर्नी बघताय, ही खूप. आणि मला असं वाटतं की वाटतं का तुम्ही आहातच स्पिरिच्युअल, कारण स्वामी समर्थाचा तुम्ही आता मगाशी उल्लेख केलात. माझ्या घरी पण खूप स्वामी समर्थ मानतात. तुमच्या प्रत्येक मेसेजमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ, जे काय आजपर्यंत तुम्ही मला मेसेज केलेत सगळ्यामध्ये श्री स्वामी समर्थ. मला काय मला वाटतं, सॉरी मी बोलाच, पण मला तो क्वेश्चन लीड करून दे की स्वामींचं तुमच्या आयुष्यात काय स्थान आहे, किंवा तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत ते, कशा पद्धतीने. जगलो नसतो, मेलो असतो मी कधीच.
कारण ना कलावंत म्हटल्यानंतर तुलाही ते जाणवत असेल, इट्स लाईक अ ECG. कलावंताचं आयुष्य म्हणजे जे एकदम असं वर मग खाली, मग परत वर मग खाली. त्याला असं चढता क्रम नसतो. चढता क्रम फक्त एकाच कलावंतांना होता, त्या म्हणजे लता दीदी. त्याने सुरू केलं आणि त्या वर टॉपलाच राहिल्या. पण बाकी तू कुठलाही कलावंत घे, बच्चन साहेब घे, कोणी घे, ते वर गेले मग खाली आले, मग परत वर मग खाली, असं जो चढ उतार असतो आपल्या आयुष्यातला. यावेळेस ना तुला एक एक बैठक लागते जिथे आपल्या आतलं बोलण्याचं एक वेळ लागते. रडतो मी खूप रडतो. एक आपल्यापेक्षा मोठी पॉवर. म्हणजे आणि बघ ती कुठल्याही देवामध्ये मिळू शकते. असं नाही की याच देवांमध्ये ती शक्ती आहे, त्या देवांमध्ये ती शक्ती नाही, असं नसतं. मला स्वामी सापडले म्हणजे माझा काही संबंधच नव्हता स्वामी समर्थ. आमच्या घराण्यात कोणी केलेलं नाही स्वामी समर्थांचं. मी तर 3 जुलै 1997 पहिल्यांदा फ्रेम बघितली आणि वर लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ. तेव्हा माझं झालं, अच्छा हे स्वामी समर्थ होय. सो ऍक्सिडेंटली मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांनी मला जवळ घेतलं. दुसरी गोष्ट, मी जे मागतोय ते देतात असं नाही, ते प्रचंड परीक्षा बघतात. तुला कम्प्लिटली तू रसातळाला पोचताना ते तुला हात देतात आणि परत हात देताना ती जी शक्ती लावायची असते ना ती तुलाच लावावी लागते. ते अलगद असं काढून तुला काही देणार नाहीत. मी ज्या पद्धतीने काम केलंय त्या कामामध्ये मला खूपसे त्रास मला झालेत आणि मी खूप हरलोय, मी संपलोय, परत उठलोय. ते जे उठणं आहे ना, आपला गोळ असा होतो, आपण वाईट काळामध्ये परमेश्वराचं नाव घेतो की देवा लक्ष ठेवा, आणि जेव्हा एक्झॅक्टली चांगली वेळ येते तेव्हा आपलं अलगद दुर्लक्ष विसरून जातो आपण. माझ्यासाठी मी एवढंच एक वाक्य, मी जगतोय ना ते त्यांच्यामुळे जगतोय, नाहीतर मी मेलो असतो. आता आपण एवढ्या फॉर्मॅट्स बद्दल बोललो, नाटक, फिल्म, हे एक नवीन फॉर्मॅट आलाय म्हणजे रील्स आहे. असंच मला येत नाही रे ते. नाही मी तुम्हाला काही मी सांगत नाही, करायला नको सांगू, रील्स करायला सांगत नाहीये. माझं म्हणणं आहे की सगळ्या पद्धतीचे कॉन्टेंट आता बाहेर आहेत, म्हणजे सगळेच, टाइमपास पासून एकदम चांगले पण वाईट पण, व्हॉट एव्हर, तुम्ही ज्याला जो माणूस ज्याच्याकडे जसं बघतो. तुम्हाला काय वाटतं रील्स या फॉर्मॅट बद्दल? नाही, तो प्रयोग अतिशय उत्तम आहे. म्हणजे तू असं कुठल्या कलेला नावं ठेवू शकतो आपण, आणि हे चांगले आणि हे वाईट हे ठरवणारे आपण कोण आहे? त्या गोष्टी बघणारा तो एक प्रेक्षक वर्ग आहेच ना. म्हणजे मला कधीतरी, मी आता सूरजला मी कालच बोललो, सूरज म्हटलं तुझ्याबरोबर मी काम करतो, हल्ली माझा स्क्रीन टाइम वाढायला लागलाय, हल्ली मी बऱ्याच वेळ इंस्टाग्राम आणि युट्यूबवर असतो. वार, हे माझं आधी असं नव्हतं आयुष्य, कारण मला वेळच नव्हता ते सगळं बघायला, पण आता मला बघतोय मी. सो अशी असंख्य लोक असतील ना की ज्यांना ते मनोरंजन आवडत असेल. ते मनोरंजन कुठल्याही पद्धतीचं असू शकतं. माणसं तेवढ्या प्रवृत्ती ना. तू असं या माणसाला आवडतंय, हे आवडतंय म्हणून हा वाईट असं नाही होऊ शकत. तू कसं आहेस आणि तुला काय आवडतं हे महत्वाचं आहे. आणि एक लक्षात ठेव, आपण कसे आहोत ना, जर आपल्याला तशा पद्धतीचं मनोरंजन आवडत असेल ना, तर एक समजून जा ना की अशी असंख्य आपल्यासारखी लोक आहेत, बरोबर, त्यांना हे मनोरंजन आवडतं. आणि आय जस्ट रिस्पेक्ट, बिकॉज काय, तू 40 सेकंदात 50 सेकंदामध्ये ती गोष्ट सादर करतोस, आणि तुमचे सगळे, तुला आठवतं मी तुला किती वेळा यासाठी पण फोन केलाय की मला भयंकर आवडला. पहिला फोन आठवतो मी, आता ह्याच्यानंतर ते सांगणार होतो तो किस्सा. तुम्ही मला फोन केला वगैरे, आपलं बोलणं झालं वगैरे, पण मी तुम्हाला माझं त्याचं हे सांगतो, माझा एक पर्स्पेक्टिव्ह सांगतो. हॅलो, हा केदार शिंदे बोलतो. बोल, हा हॅलो. माझं हे झालं. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय करेक्ट गोष्ट केली, करेक्ट गोष्ट, पैशाचा विषय आणि हा सगळा बाजूला, मी माणूस टू माणूस बोलतो. तुम्ही फोन केलात, तुम्ही पहिले म्हणलात की मी तुझं काम बघतो, तू ह्या रीलमध्ये दुर्गड भारीच्या ह्याच्यावरती तुझा जो पर्स्पेक्टिव्ह होता तो मला आवडला, मग तो तुम्ही मला सांगितलात, तुम्ही काय विचार केलेलात त्या फिल्मच्या वेळी, आणि मग तू असं कसं केलं ते मला खूप आवडलं, आणि मग तुझं हे काम ते मस्त होतं, ते काम मस्त होतं. आणि त्यानंतर तुम्ही सांगितलं की मी एक पिक्चर करतोय, महाराष्ट्र शाहीर, आणि असं आहे, आणि मला हवं आहे की तू एक त्याच्यावर काहीतरी करावं. कसं करायचं तू ठरव, त्याची सेन्सिबिलिटीज तुला माहिती आहेत, ते रिस्पेक्टफुली कसं करायचं तुला माहिती आहे, तू ठरव, तू मला सांग, मला काही टेन्शन नाही आहे, तू फक्त तुला काय आयडिया आली तर मला सुचव. आणि फोन तुम्ही ठेवला, ते आपलं एक 12-15 मिनिटाचं कॉन्व्हर्सेशन झालं असेल, पण मला जे बरं वाटलं ना त्यानंतर, की बोला मला हे करायचं आहे. तुमचं पण काइंड ऑफ माझ्याकडे कामच होतं की बाबा एक महाराष्ट्र शाहीसाठी काहीतरी करशील का, तू मस्त करशील, पण तुम्ही
हे नाही मी केदार शिंदे बोलतोय, महाराष्ट्र पिक्चर येतोय, कर एक रील आणि मला पाठव, हे नाही केलं तुम्ही. कलावंत असतो ना, तो कुठलाही असेल, त्याच्याशी तेवढा मान ठेवून बोला. कारण ना, जी कुठली कला असेल ना, ती पण तेवढीच मोठी आहे जेवढी तुमची कला आहे. बरोबर. मी फिल्म करतोय, मी नाटक करतोय, मी सिरियल करतोय, म्हणून मी त्या लोकांकडे अशा पद्धतीने बघायचं. कारण ते नील मला कधी कधी प्रश्न पडतो, कदाचित उद्या तुला माझ्यासारखं दिग्दर्शन जमेल, पण मला नाही तुझ्यासारखं करता येणार. हा फरक आहे. कारण ते डोकं चालतं ना तुमचं, हे मला कौतुकच वाटतं की इतकं कसं डोकं चालू शकतं. दिस इज केदार शिंदे फॉर यू. खूप मजा आली सर तुमच्यावर यार. गप्पा मारताना. झापूक झुपूक ही सरांची नवीन फिल्म 25 तारखेला विथ सूरज चव्हाण, आता बिग बॉस विनर, आणि नवीनच डेब्यू त्याचा झालेला आहे. आणि ट्रेलर तर बघितला, खूप मजा आली ट्रेलर बघायला. फुल मस्त आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि तो सूरजचं पण काम भारी वाटतंय, डायलॉग दिले त्याची स्टाईल आहे मेन, म्हणजे असं काही नाही झालं की काहीतरी वेगळंच करतोय. इट इज हिज त्याची वाटते की ही त्याची फिल्म आहे. सो 25 एप्रिलला रिलीज होते सगळीकडे, नक्की जा आणि बघा. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात, मला खूप मजा आली तुमच्यावर गप्पा मारता. आणि नवीन गोष्टी मला ओपन अप झाल्या, ज्या एवढे वर्षाची प्रश्न होते ते तेव्हा सगळे म्हणजे अड्डा जेवायला वगैरे आम्ही घरी बघायचो. आणि त्यावेळेला नव्हतं माहिती की तुम्ही, म्हणजे आम्ही लहान होतो की डिरेक्टर वगैरे असतं, आमच्यासाठी बरंच जातं, आमच्यासाठी जे होतं ते बरंच जातं. पण आत्ता त्याच्या मागच्या मी पण काइंड ऑफ या इंडस्ट्रीमध्ये आलो, मला हळूहळू आपल्याला गोष्टी कळायला लागतात. आताही मला खूप नवल वाटतंय. आता मला रस्त्यात थांबून विचारतात लोक, तुम्ही सूरज चव्हाणवर पिक्चर करताय ना? ही नवीन मला ओळख मिळाली. नवीन ओळख. बट येस, थँक्यू सो मच. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला फिल्मसाठी. थँक्यू. आणि एकदा फक्त जरा कॅमेऱ्यात बघून सर्व लोकांना सांगी चॅनलला सबस्क्राईब करा वगैरे, तर मजा येईल. युट्यूब. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. थँक्यू सो मच सर.